बदलापूर शहर हे वाढतंय, या शहराची दिशा बदलण्यासाठी निश्चितपणे परिवर्तनाची गरज होती। आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूरवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, अजितदादा यांचं सरकार, एकनाथ शिंदे यांचं सरकार यांनी या शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी जी जबाबदारी आमच्यावर टाकली होती ती पार पडली आणि या युतीच्या माध्यमातून रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष पदावर बसण्याचा विराजमान या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून बसल्या। त्यांचं मनापासून मी प्रथम अभिनंदन करतो। मी नगरपालिकेत कधीही येत नव्हतो, पहिल्यांदा रुचिता घोरपडे यांची ताकद एवढी आहे तर त्यांनी मला खेचून आणलं। 20 वर्षात मला कोणी आणलं नव्हतं, पहिल्यांदा मी आलोय। निश्चितपणे बदलापूर शहराला चांगले प्रकल्प यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, त्यांच्या मनातल्या ज्या त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाला राज्य सरकार आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू आणि बदलापूरची दिशा बदलू अशा प्रकारचं। केवळ पहिल्यापासून मी सांगितलं होतं, आताही नगराध्यक्षांनी सांगितलं की स्वच्छतेवर आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करतो। बदलापूर शहर चांगलं वसलंय, सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत, पण तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक सिमेंट कॉन्क्रीटच्या मध्ये जॉईंटचे पेवर ब्लॉक टाकलेले होते, कसे तरी बसवलेत, सगळे खड्डे झालेले आहेत। रोज तुम्ही नेहमी बातम्या टाकत असता बदलापूरला खड्ड्यांचं साम्राज्य, खरं म्हणजे रस्ते सगळे पूर्ण झालेत, पण त्याचं नियोजन चांगलं नसल्यामुळे त्याला प्राधान्य देऊ आणि निश्चितपणे चांगल्या विचारातून त्याला दिशा नागरिकांना मिळेल असा विश्वास। सगळ्यात महत्त्वाचा, नगराध्यक्षाने आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, सर्वसामान्य वर्ग हा बदलापूरला राहतो, घराच्या बोजाखाली किती दिवस राहावं हा महत्त्वाचा निर्णय खरं म्हणजे आम्ही निर्णय घेणार आहेत। नगराध्यक्षांनी स्वतःच आता सूचित केलं आणि लोकांनाही आम्ही तशा प्रकारचं आवाहन केलंय की या करामध्ये त्यांना 50% सवलत द्यावी। राज्याकडून आम्ही त्याला लागणारा निधी नगरपालिकेला द्यायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही। नगराध्यक्षांनी दिलेला शब्द हा नागरिकांना दिलासादायक राहील आणि बदलापूरच्या जनतेने जो आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPIच्या युतीवर विश्वास टाकलाय त्याचं पहिलं पाऊल त्या माध्यमातून होईल। बदलापूर शहर हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे। शिवाजी महाराजांच्या घोडे बदलण्याचा एक इतिहास आहे आणि त्यामुळे या चांगल्या विचारातून घडलेल्या या शहरामध्ये शिवसृष्टी उभं करण्याचं पहिलं पाऊल नगराध्यक्षांच्या माध्यमातून सुरू केलं जाईल। शिवसृष्टी बदलापूरला एक अशा प्रकारची उभी केली जाईल की ती पाहण्यासारखी असावी आणि बदलापूरचं नाव लौकिक त्यामध्ये व्हावं। शिवाजी महाराजांचा बरोबर अश्वारूढ पुतल्याच्या वरून जाणारा आपला मार्ग जो आहे तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करून बाबासाहेबांचं स्मारक जे आहे त्या ठिकाणी 55 फुटीचा आपण बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा येत्या जयंतीच्या टायमाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे। तोही लवकरात लवकर पूर्ण करून एक चांगला विचार करू। आम्ही निवडणुकीच्या अगोदरच एक घोषणा केली होती, सत्ता बऱ्याच भोगल्या, सत्ता भोगण्याचा प्रयत्न केला, पण बाळासाहेबांची आठवण कोणाला झाली नाही। बाळासाहेबांचा पुतळा सुद्धा बदलापूर शहरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लवकरात लवकर उभा करण्याचा निर्णय घेतला जाईल। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पण काम तातडीने कात्रप भागामध्ये आपण सुरू करतोय आणि एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर विविध विचाराच्या काही आपण प्रकल्पांच्या बाबतीतला जर आपण घेतला तर सगळ्यात महत्त्वाचं सॅटिसचा प्रकल्प, दोन्ही बाजूला रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सॅटिसचा प्रकल्प करण्याचा आजच MMRDAच्या अधिकाऱ्यांना साधारण 1 तासात बोलवलेत। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सूचना केल्यात की बदलापूरच्या प्रकल्पांच्या तातडीने माहिती घ्या। मला माहीत नव्हतं एवढं फास्ट काम असेल। आज MMRDAच्या अधिकाऱ्यांना बोलावून उद्या मी MMRDA मध्ये स्वतः जाणार आहे आणि या प्रकल्पांना दिशा देण्याचा प्रयत्न करतोय। नदीचं खोलीकरण आणि नदीला चांगल्या प्रकारचं सौंदर्यीकरण असावं, पुरापासून धोका जो आहे तो मुक्त व्हावा यासाठी गिरीश महाजनांची आमच्या नगराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी भेट घेतली आणि तो प्रकल्प हातात घेऊन पुरापासून नागरिकांना दिलासा मिळावा ही त्याच्यामधली महत्त्वाची नगराध्यक्षांच्या मनातली भावना आहे, तिला सुद्धा दिशा दिली जाईल। विशेषतः रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन याच्या लवकरात लवकर त्याचे आदेश काढले जातील, त्याच्यावर समिती स्थापन केलेली आहे, त्या समितीचा लवकर अहवाल घेऊन तो निर्णय सुद्धा बदलापूरच्या दृष्टीने आपण चांगला करतोय। त्याचबरोबर आपल्याला
जो आता सांगितलं कार्मेल स्कूल पासून एक ब्रिज, त्याचं काम लवकरात लवकर भूमिपूजन करतोय व कार्यादेश झालेले आहेत. होप इंडियाच्या बाजूनी पलीकडच्या बाजूला जायला आपल्याला तो सुद्धा एक ओव्हरब्रिज घेतोय आणि एक समांतर ब्रिज बॅरेज पासून तर समर्थ चौकापर्यंत रेल्वे स्टेशनच्या बाजूनी तो एक ब्रिज आपण तयार करतोय, जेणेकरून बदलापूरच्या वाहतुकीचा प्रश्न हा आपण संपूर्ण त्यामधून काढतोय. एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल असावं, आरोग्य यंत्रणेच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, त्याचाही ठराव लवकरात लवकर देतील त्या. आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून 200 बेडचं हॉस्पिटल आपण बदलापूरमध्ये घेतोय शिरगावला. त्याची दिशा नगराध्यक्ष बसल्यावर लवकर सुरू होईल असं मला विश्वास आहे. एक जेवढे प्रकल्प त्यांच्या मनात, त्यांनी जेवढ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने काही आश्वासन दिले असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. विशेषतः बचत गटांचं एक मोठं मॉल आपण बेलवली येते यांच्याच वार्डामध्ये, किरण भोईर आणि आमच्या दामलेताई यांच्या वार्डामध्ये त्याला 20 कोटी रुपयाचा निधी आपण राज्य सरकारकडून, मला वाटतं त्यांनीच पत्र दिले, नगराध्यक्षांनीच पत्र दिले मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा मॉल देऊन बचत गटांचं विक्री केंद्र, ते केवळ आपल्या शहराचं नाही तर ग्रामीण भागातलं सुद्धा सगळ्या कोणालाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माल विक्री केंद्र व्हावं ही भूमिका घेऊन महिलांना रोजगार मिळावा ही त्यामध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका आहे. असे खूप चांगले बरेचसे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांना दिशा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याच्याबरोबर मुख्यमंत्री आम्हाला साथ देणारच आहेत. मेट्रोचं लवकरात लवकर भूमिपूजन, येत्या साधारण 3 महिन्याच्या आत त्याचं भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करतोय. मेट्रो 14चं आणि मेट्रो 5चं सुद्धा आपण त्याला प्रयत्न करतोय. पण मेट्रो 14 लवकर काम सुरू होईल. त्याचं भूसंपादनाचे आदेश निघालेत, भूसंपादन झाल्या त्याचं काम सुरू होईल आणि एक चांगल्या प्रकारचा दिलासा बदलापूरला मिळेल. लातूर बदलापूर हा महामार्ग जो होतोय तो बदलापूरची दिशा बदलेल आणि बदलापूरला एक चांगल्या प्रकारचं एक मोठं जाळं हे विकासाचं तयार होईल. लवकरात लवकर ते प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी नगराध्यक्षांच्या बरोबर आम्ही सदैव बरोबर आहोत आणि निश्चितपणे त्यांना साथ मिळेल असा विश्वास तुम्हाला देतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.